नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेशीर खेळ फूल उचलणे। सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे। समोर टेबलावर एका भांड्यात पाणी घालून त्यात काही फुले ठेवावी। बाजूला एक वाटी ठेवावी। लीडर माता 1 2 3 म्हणताच प्रत्येक मातेने चमच्याने एक एक फूल उचलून वाटीत ठेवायचे। जी माता सर्व फुले सर्वात आधी वाटीत ठेवेल ती विजेती ठरेल। गरज असल्यास मातांना मदत करावी। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक गोष्टी शिकवणे गरजेचे आहे। त्यापैकी एक म्हणजे पॉटी ट्रेनिंग। मुलांना पॉटी ट्रेनिंग कोणत्या वयापासून आणि कशा प्रकारे द्यावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। पॉटी ट्रेनिंग हा एक अनुभव आहे। जी पद्धत तुमच्यासाठी काम करेल तीच पद्धत इतरांसाठी काम करेल असे नाही। मुलं बसायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना पॉटी ट्रेनिंग देण्यास सुरुवात करावी। साधारणपणे मूल पॉटी ट्रेनिंगसाठी सुमारे 18 महिने ते 3 वर्षे वयात तयार होते। मुलाला दररोज ठराविक वेळी संडासला जाण्याची सवय लावा। त्याला दर तासाला 10 मिनिटे टॉयलेट सीटवर बसवा। असे केल्याने मुलाची संडास होण्याची ठराविक वेळ निश्चित होते। मूल या दरम्यान शिकत असते, त्यामुळे त्याने डायपर किंवा कपडे घाणेरडे किंवा ओले केल्यावर त्याच्यावर रागावू नका। मुलाने रात्री अंथरूण ओले करू नये म्हणून रात्री झोपण्यापूर्वी त्याला सुसुला जाऊन येण्याची सवय लावा। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावेत। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। दाखवलेल्या खेळांमधून मुलं आपल्या हाताच्या बोटांवर योग्य नियंत्रण ठेवायला शिकतात। बाळाच्या हातात खुळखुळा द्या आणि त्याचा आवाज करून दाखवा। बाळ तो हलवून आवाज काढण्याचा प्रयत्न करेल। कागदाचा गोळा करून मुलाच्या हातात द्या। तो एका हातातून दुसऱ्या हातात देत खेळण्यास प्रोत्साहित करा। एक पिशवी घ्या। मुलाला एक एक खेळणे पिशवीत टाकायला सांगा। सर्व खेळणी भरल्यानंतर ती पुन्हा बाहेर काढून मुलाला परत एक एक करून भरायला प्रोत्साहित करा। मुलाला समोर बसवा। दोन्ही हातांनी कागद धरून 3 बोटांच्या सहाय्याने तो फाडून दाखवा। मुलालाही तसे करण्यास प्रोत्साहित करा। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहेत। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत राहा। नमस्कार।